वटवृक्षाच्या सावलीस आलेली एक छोटीशी पक्षी आज निरोप समारंभासाठी उभी आहे। येथे बसलेल्या माझ्या प्रत्येक विद्यार्थी मित्रमैत्रिणींची अवस्था ही सासरी जाणाऱ्या नववधूप्रमाणे झालेली आहे। प्रत्येकाची शरीरे जरी इथे असली तरी मने मात्र जुन्या स्मृतींना जागे करण्यास मुक्त झालेले आहेत। खरंच किती अविस्मरणीय होता हा प्रवास। हा दिवस केवळ माझ्यासाठीच नाही तर माझ्या मित्रांसाठी देखील अत्यंत भावुक दिवस आहे। कारण आजपर्यंत आपला सर्वांचा मुक्काम एका ठिकाणी होता, मात्र आज हा मुक्काम येथे संपला आहे। आजपर्यंत आपण अनुभवलेले सुखाचे क्षण, काही गोड कडू आठवणी आणि आपले संपूर्ण शालेय जीवन भूतकाळामध्ये सोबत घेऊन जाण्याकरिता आजचा दिवस उभा आहे। उद्यापासून तुम्हा सर्वांचा प्रवास वेगवेगळा आहे हे छाती ठोकपणे आपल्याला सांगत आहे। गेली 10 वर्षे ज्या घरात आपण सर्वजण एकत्र राहिलो, एकत्र वाढलो, ज्ञान घेतले, जीवाभावाचे मित्र भेटले, आईवडिलांचे प्रेम मिळाले, अशा आपल्या हक्काच्या घरातून पाणावलेल्या डोळ्यांची आपणास मनात नसताना देखील बाहेर पडायला लागणार आहे। एक अनोळखी म्हणून या ज्ञानाच्या घरात प्रवेश केला। मला आपलेसे म्हणणारे येथे कोणीही नसताना देखील मी या शाळेमध्ये प्रवेश घेतला। या शाळेने मला आपलेसे करून घेतले आणि आईवडिलांसारखे गुरु आणि भावंडांसारखे मित्र दिले। भलेही मला शिक्षकांनी शिक्षा केली असेल, पण ती माझ्याकरिता शिक्षा नव्हती, तर ती मला चूक सुधारण्यासाठी दिलेली एक संधी होती। अज्ञानाच्या घरातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याचा तो मार्ग होता। या शाळेने दिलेली धावणे, माझे मित्रमैत्रिणी यांच्यासोबत माझी जोडलेली नाळ न तुटणारी आहे आणि खूप शाळेमध्ये मौज मजा केली। सकाळी तर बेंचवर बसण्यासाठी खूप भांडणे व्हायची, पण नंतर मात्र सर्व व्यवस्थित असायचं। ते बॅचला काम लावून वाजवणं, तासाला कोणी शिक्षक येण्यापूर्वी नकळत मुलींकडे कागदाचे विमान उडवणे, शिक्षक शिकवताना बेंचवर उभे राहणं, सरांनी शिक्षा केल्यावर पुढे जाऊन अंगठे धरून खाली वाकणे आणि उठ्या भाषा काढणं, परीक्षेदरम्यान हुशार मुला-मुलींना मस्का लावणं, अशा कितीतरी आठवणी मला आठवतात। आणि सर्वात जास्त तर वेगांना घातल्यावर टीचरांचा ओरडा, अशा अनेक आठवणी। पण काय करणार, या केवळ आठवणीच्या स्वरूपात सर्वांच्या मनात सदैव जिवंत राहणार। ज्यावेळी पहिल्यांदा या शाळेत प्रवेश घेतला त्यावेळी मी स्वतः रडत शाळेत आली होती, पण कारण त्यावेळी माझं इथे कोणच नव्हतं। पण आज मात्र मला खूप काही शाळेनं दिलं आणि शाळाच मला खूप रडवत आहे। जाता जाता फक्त एवढंच सांगू इच्छिते की यानंतर जरी आपल्या जीवनाचा प्रवास वेगळा असला तरी माझे शालेय जीवन आणि गोड आठवणी माझ्या देह असेपर्यंत सदैव माझ्या हृदयामध्ये जिवंत राहतील। गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे, आमची तू जन्मदात्री, आम्ही तिची झोप आखरे। सर्वांहून निराळी माझी शाळा, सर्वांहून निराळी माझी शाळा।